अन्नदाता सुखी भव. काहीतरीच सांगताय पण तुम्ही. काय? नीतूची आई आणि कामिनीचे बाबा यांचं प्रेम प्रकरण मग काहीतरी रचून सांगू नका तुम्ही मला. अहो रचून सांगा, आम्ही काही इसाप आहे वय? अहो त्या कृष्णकांनी स्वतःच्या तोंडाने सांगितलं मला हे. हो, त्याने तुम्हाला कशाला सांगितलं? त्यांना वाटलं असेल की हो भला माणूस आहे, आपलं ऐकून घेईल, आपल्याला समजून घेईल. त्यांना माणसाची पारख आहे. काही पारख वगैरे नाही. त्यांना माहितीये तुम्हाला रोज उठून कुठे कामाला नाही तर नोकरीसाठी जायचं नसतं. तुमच्याकडे भरपूर वेळ असणार त्यांचं ऐकून घ्यायला, म्हणून सांगितलं त्यांनी तुम्हाला. नाही तसं नाही, समोरच्या माणसाचं ऐकून घेणं ही पण एक मोठी कला आहे. त्यानं माणसं जोडली जातात आणि माणसं जोडण्याचा मला छंद आहे. हे तुम्ही मला सांगताय? सांगावं लागतं, हे दुर्दैव आहे. अहो थांबा की वही. हे काय करताय? नाही, पाया नाही पडायलोय तुमच्या. हे गिफ्ट आणलंय मी तुमच्यासाठी. जोडवी लग्नानंतर एवढ्या वर्षांनी? तवा राहून गेली होती, आत्ता आणली. नाही नकोत. अहो जुगाराच्या पैशातलं नाही आणलेत मी. विश्वास ठेवा माझ्यावर. कसा आहे विश्वास तुमच्या? तू आभास म्हणून जे रेडिओवरती बोलतोस ना, तेच ऋषी म्हणून प्रत्यक्षात आता बोल. टेन्शन घेऊ नकोस मित्रा. तूच आभास आहेस हे मी तुला नाही सांगणार, ते तूच सांग. आपण एकमेकांचे कोण आहोत? मित्र तर नक्कीच नाही आहोत आपण. मग नाही, तुम्हाला विसर पडला असेल तर तुम्हाला आठवण करून देते की मी दिलेल्या प्रपोजलचं तुम्ही अजूनही उत्तर दिले. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी डेअरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा! हो चल. आ!